आज आपण बनवूया एकदम विदाउट गार्लिक, एकदम कमी साहित्य, कांदा सुद्धा कमी, अगदी टोमॅटो सुद्धा कमी, अगदी कमी साहित्यात एकदम चमचमीत टेस्टी यम्मी अशी व्हेज बिर्याणी बनवायला एकदम सोपी आहे. जगातली सर्वात सोपी बिर्याणी म्हणा. घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग या जगातल्या सोप्या बिर्याणीला आपण सुरुवात करूया. एका पातेल्यामध्ये मी पहिलं राईस शिजवायला घेतलेला आहे. राईससाठी आपण तेवढंच प्रमाणात डबल प्रमाणात पाणी टाकलं आहे. त्यामध्ये टाकलं 1 चमचा जिरा, थोडेसे तेजपत्ता, खडे मसाले 1 चमचा, भरपूर सारी कोथिंबीर आणि झाकण लावून त्याला उकळी येईपर्यंत शिजवायला ठेवलं. इकडे एका पातेल्यामध्ये मी 1 कप फ्लावर, 1 कप मटर, 1 कप बीन्स, 1 कप गाजर, अजून तुमच्या आवडीच्या फेवरेट भाज्या घाला. 2 चमचे दही घातलं, धणे पावडर टाकली 2 चमचे, 1 चमचा जिरे पावडर टाकली, 2 चमचे गरम मसाला टाकला, चवीनुसार मीठ टाकलं आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकली, हळद टाकली, लाल तिखट मसाला टाकला आहे 2-3 चमचे आणि यानंतर मी आता याला मस्तपैकी असं मॅश करून घेतलेलं आहे. चांगलं खालून हलवून सगळं एकजीव करून घ्या आणि या मिश्रणाला मी आता अर्धा तास मॅरिनेट करत ठेवलेलं आहे. मॅरिनेशन नंतर त्याची टेस्ट एकदम छान होते. आता आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो सगळं मी कट करून घेतलेलं आहे बारीक बारीक. आणि आता कढई गरम करायला ठेवूया. त्यामध्ये तेल गरम करून घेतलं. लगेचच त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले, 2 चमचे हिरवी मिरची घातलेली आहे. आता यामध्ये आपण कट केलेला कांदा घालूया. कांदा मऊ होण्यासाठी साधारण मी 1 चमचा मीठ टाकलं आहे. याने काय होतं, आपला कांदा सॉफ्ट होणार आहे आणि लवकर फ्राय होऊन जाईल. तर कांदा मऊ सॉफ्ट असा झाला की लगेचच त्यामध्ये आपण कट करून घेतलेला टोमॅटो घालून दिला. आता टोमॅटोसुद्धा चांगला मऊ येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. मित्रांनो बघा ना, किती बिर्याणी छान आहे. विदाऊट गार्लिक, ज्यांना गार्लिक आवडत नाही, जे विदाऊट गार्लिकचं जेवण खातात त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट बिर्याणी आहे. कधीही तुम्ही संडेलासुद्धा हा मेनू करू शकता. अगदी सोपा आहे, झटपट होणार आहे. बघा ना, नॉनव्हेजच्या बिर्याणीसाठी आपल्याला किती खटपट करावी लागते. एवढे सारे कांदे, एवढे सारे टोमॅटो कापावे लागतात. तसे या बिर्याणीला काहीच नाही. आता आपलं हे जे मिश्रण आहे ते सॉफ्ट झालेलं आहे एकदम परफेक्टली. आता यामध्ये घालूया आपण मॅरिनेट केलेल्या आपल्या भाज्या आणि मस्तपैकी खालून वरून पळीने हलवून छानपैकी मिश्रण व्यवस्थित 2 मिनिटभर असं फ्राय करत एकजीव करून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण थोडंसं गरजेनुसार पाणी घालूया. पाणी जास्त पण नका घालू, फक्त भाज्या शिजण्यापुरतंच थोडं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. आणि आता याला आपण झाकण लावून 10 ते 15 मिनटं भाज्या शिजेपर्यंत शिजवायचं आहे. आता या भाज्या आपल्या शिजून झालेल्या आहेत. पहा, मस्तपैकी परफेक्टली शिजलेल्या आहेत का ते चेक करून बघायचं आहे. त्यानंतर लगेचच आपण जो राईस तयार करून घेतला होता तो राईस घालायचा आहे. आता आपला हा राईस जो आहे तो आपण 70% फक्त शिजवून घेतलेला आहे. जास्त शिजवू नका, कारण त्याचे मग तुकडे होऊ शकतात. आपल्याला असा अख्खा राईस राहायला पाहिजे असं शिजवायचा आहे. आता हा राईस घातल्यानंतर एकदम हलक्या हाताने खालून वरून पळीने सगळीकडून चमचा एकदम हलवायचा आहे आणि राईस सगळीकडे एकजीव करून घ्यायचा आहे. आता पहा ना, किती छान आपली बिर्याणी तयार झालेली आहे. आता एक शेवटची स्टेप आली आहे. तर या बिर्याणीला पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं फक्त वाफेवरती शिजवून घ्यायचे आहे. गॅस अगदी मंद ठेवून द्या. फास्ट किंवा मीडियम फ्लेमवरती करू नका, नाहीतर बिर्याणी आपली खाली लागू शकते. त्यामुळे आता झाकण ठेवून फक्त 5 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. आणि मग त्यानंतर वरनं भरपूर सारी कोथिंबीर घालून गरमागरम बिर्याणी सर्व करा. किती छान, पहा ना, अगदी कमी साहित्यात बनली, झटपट बनली आणि खायलासुद्धा सगळ्यांना टेस्टी लागते. नेहमी आपल्याला वरण भात भाजी पोळी करण्यापेक्षा हा एकच मेनू तुम्ही केला तर सगळ्या आवडीने खातील आणि सगळ्यांना खूपच आवडेल. सगळ्यांच्या कॉमेंट्स तुम्हाला येतील आणि दर संडेला तुम्ही बनवाल हा मेनू, मला गॅरंटी आहे. चला तर मग रेसिपी कशी वाटली आजची मला कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा. झटपट होते, क्विकली होते आणि एकदम इझी वेने होते. मित्रांनो, मस्ट ट्रायवाली रेसिपी आहे. कशी वाटली आजची रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा छान आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बिर्याणी एन्जॉय करा. बाय बाय.